भिवंडी लोकसभा सीट पर बदलते समीकरण, नीलेश सांबरे ने झोंकी ताकत। 2019 में भिवंडी लोकसभा क्षेत्र में कुल 18,90,100 मतदाता थे, जो 2024 में बढ़कर कुल मतदाताओं की संख्या 20 लाख को पार कर गई है। इनमें से सबसे अधिक कुर्मी, मुस्लिम, आगरी और आदिवासी समाज के लोग हैं। भिवंडी लोकसभा मुस्लिम बहुल मतदाताओं वाला क्षेत्र है, जिसमें भिवंडी पूर्व एवं पश्चिम सहित कल्याण विधानसभा क्षेत्र के मुस्लिम मतदाताओं के चलते एक समय यह कांग्रेस का गढ़ माना जाता था। कांग्रेस के उम्मीदवार 2014 एवं 2019 का चुनाव हार गए, जिसके कारण यह सीट एनसीपी शरद पवार गुट के पास चली गई। पिछले लोकसभा चुनाव 2019 में भाजपा प्रत्याशी कपिल मोरेश्वर पाटिल को जीत हासिल हुई थी और उन्हें 5,23,583 वोट हासिल हुए थे। इस चुनाव में कपिल मोरेश्वर पाटिल को लोकसभा सीट में मौजूदा कुल मतदाताओं में से लगभग 27% का समर्थन प्राप्त हुआ था, जबकि इस सीट पर डाले गए वोटों में से 52% उन्हें दिए गए थे। लोकसभा चुनाव 2019 के दौरान इस सीट पर इंडियन नेशनल कांग्रेस प्रत्याशी तावड़े सुरेश काशीनाथ दूसरे स्थान पर रहे थे, जिन्हें लगभग 3,67,000 वोट मिले थे, जो संसदीय सीट के कुल मतदाताओं से 19% का समर्थन था। भिवंडी क्षेत्र में अच्छी पकड़ रखने वाले नीलेश सांबरे द्वारा निर्दलीय चुनाव लड़ने की आधिकारिक पुष्टि होने के बाद से ही ये चुनाव त्रिकोणीय मुकाबला हो गया। त्रिकोणीय मुकाबले की स्थिति बन जाने के बाद से ही महायुति के बीजेपी उम्मीदवार कपिल पाटिल एवं महाविकास आघाड़ी के एनसीपी शरद पवार गुट के उम्मीदवार सुरेश महात्रे और बालिया मामा गुट में गहमागहमी बढ़ गई। यानी अब नीलेश सांबरे महाविकास आघाड़ी और महायुति के उम्मीदवार को जोरदार टक्कर देने वाले हैं। जिजाऊ संस्था के माध्यम से नीलेश सांबरे ने भिवंडी लोकसभा क्षेत्र में कई उल्लेखनीय सामाजिक कार्य किए हैं, जिनमें शिक्षा से लेकर महिला सशक्तिकरण शामिल है। भिवंडी लोकसभा क्षेत्र में पावर लूम बड़ी संख्या में है और जिसमें ज्यादातर अल्पसंख्यक वर्ग के लोग काम करते हैं। माना जा रहा है कि नीलेश सांबरे को इस वर्ग से काफी समर्थन मिलने की संभावना है। सीट बंटवारे को लेकर महायुति के साथ इंडिया गठबंधन में असंतुष्टि की निरंतर खबरें आती रही। भिवंडी भी इससे अछूता नहीं है। एनसीपी शरद पवार गुट के सुरेश महात्रे को उम्मीदवार बनाए जाने से कांग्रेसियों में अब भी नाराजगी है। कांग्रेस के पदाधिकारियों का कहना है कि भिवंडी कांग्रेस की परंपरागत सीट है, यहाँ एनसीपी का कोई वर्चस्व नहीं है। इसके बावजूद दबाव बनाते हुए एनसीपी को सीट दे दी गई। यदि कांग्रेस में बगावत जारी रहती है तो महात्रे की राह आसान नहीं होगी। नक्कीच समाज आज जागृत झालेला आहे आणि जो काम करतो त्याच्या पाठीशी ठामपणे उभा असताना दिसतोय। मी परवापासून जे आपली विजय यात्रा सुरू आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आमचे शरदांना पाटील यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सर्वच पक्षीय लोक हे आम्हाला मदत करत असतात। मगाशी मी किनवलीला सांगितलं हे ज्यांनी मदत केली त्यांना काढण्याचं काम खासदारांनी केलेलं आहे। आणि दुसरं आहे फिरतं चषक, हे ज्यांना उद्या पद्मश्रीसाठी मी स्वतः शिफारस करणार आहे का सगळ्यात जास्त विक्रम त्यांचा पक्ष बदलण्यामध्ये झाला असेल। दुसरा विषय आहे ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून उमेदवार आहेत कपिल पाटील, त्यांनी आरोग्याबाबत, शिक्षणाबाबत, महिला सक्षमीकरणाबाबत, पिण्याच्या पाण्याबाबत किंवा विजेच्या कामाबाबत किंवा लोकल वाढवण्याबाबत कुठलं एक सिंगल पत्र किंवा सिंगल काम केलं हे दाखवायचं पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये। तर ग्रामीण भागात एक ज्या हरड सरांचा गाव सोडला तर पुढे त्यांनी एक पिकअप शेड तिथे बांधलाय, ते सोडून दुसरं कुठल्या गावात काम केलं ते गाव दाखवा, अशा प्रकारची परिस्थिती। त्यांचं ऑफिस आहे धिंगरा हॉटेल आणि काम करत असताना त्यांनी काय केलं का फक्त ते भास्कर जाधवला वाढवायचं, ताकद द्यायची, सुभाष हरडांना दाबायला लावायचं, तिकडे त्या दीपक खाटेकरला मुरबाडला ताकद द्यायची, कथोरे साहेबांना दाबायला द्यायचं, अशा प्रकारे प्रवृत्ती भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला। त्याबरोबर शिवसेना, ज्या शिवसेनेच्या जीवावर निवडून आले ते 14ला आले, 19ला आले, जास्तीत जास्त केसेस शिवसेनेच्या लोकांवर केल्या। पक्षाचा बल लावून शिवसेनेच्या खासदार कार्यकर्त्यापासून सरपंचापासून तर मोठमोठ्या पदाधिकाऱ्यापर्यंत त्यांनाही दाबण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे आता जनता शून्य झालेले, हीच वेळ दाखवायची आलेली आहे। त्यामुळे त्यांनी आता त्यांचा पैसा आहे तो सांभाळून ठेवावा। लॉरीवर पैशात आमचा समाज विकला नाही जाणार काय। आज आपली प्रचार रॅली आहे आणि खरं तर शहापूरचे माजी आमदार यांचे बंधू आज आपल्या जिजाऊ विकास पाटील त्यांनी आपल्या हस्ते प्रवेश केले। माझे आमदार पण येतील आपल्याकडे, तुम्ही काय काळजी करू नका। कारण आमचं म्हणणं आहे की ज्या शरद पवार साहेबांची परवाला यांनी सभा आयोजित केली त्या शरद पवार साहेबांनी शहापूर तालुक्यासाठी नव्हे तर ठाणे जिल्ह्यासाठी नक्की केलंय काय? अगदी
माशी देशमुख त्यांच्याबरोबर होते, आमचे खाडेसाहेब त्यांच्याबरोबर होते, महादू बरोरा साहेब त्यांच्याबरोबर होते, साहेबांचे वडील होते, अगदी कथोरे साहेब होते, गोटीराम भाऊ होते. एकाला तरी मंत्री केलं का? आमच्या जिल्ह्यासाठी त्यांनी जसं बारामती त्यांचं सुजलम सुफलम केलं, पुन्हा जिल्हा सुजलम सुफलम केलं. आमच्या जिल्ह्यासाठी काय? या जिल्ह्याने तर सातत्याने काँग्रेसमध्ये असतानाही त्यांना ताकद दिली, राष्ट्रवादीत असताना सुद्धा ताकद दिली, परंतु त्यांनी गटातटाचं राजकारण करून स्थानिकांना दाबण्याचंच काम केलं. त्या आव्हाडांना मंत्रिपद दिलं. मग कथोरेंमध्ये काय कमी होतं? आव्हाडांपेक्षा कथोरेंचं काम प्रामाणिक आहे. त्या गणेश नाईक साहेबांना मंत्रिपद दिलं. मग आमच्या गोटीराम भाऊंमध्ये काय कमी होतं? आम्हाला फक्त वापरून घेण्याचं काम केलं जातं. या ग्रामीण जिल्ह्यातील आमचा आदिवासी बांधव राहू दे, आगरी बांधव राहू दे, कुणबी बांधव राहू दे, सर्वच समाजाला, मुसलमान बांधव राहू दे, यांना वापरण्याचं काम फक्त शरद पवार साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या परवाच्या मिटिंगमध्ये मी किनवलीकरांना आवाहन केलंय की नक्की तुम्ही आरोग्याबाबत आमच्या जिल्ह्यात काय केलंय, आमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत काय केलंय. जसं बारामध्ये तुम्ही सुजलम सुफलम केलं, इंडस्ट्री आणल्या, आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या इंडस्ट्री आणल्यात, आमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत तुम्ही काय केलं, हा जाब विचारा त्यांना. आणि भारतीय जनता पार्टीचे कोणी नेते आले तर त्यांनाही जाब विचारण्याबाबत. भाजपचे नगरसेवक आणि आपल्या जिजाऊचे तालुकाध्यक्ष हरेश पष्टे यांची आत्ताच हकालपट्टी करण्यात आली आहे, याबद्दल आपलं काय मत? की त्यांनी जर माझा फॉर्म भरण्याच्या अगोदर केली असती तर माझ्याऐवजी हरीश पष्टे उमेदवार दिसले असते, एवढं नक्कीच आपल्याला समजेल. हरीश पष्टेंनी अगदी प्रामाणिकपणे जेव्हा प्रवेश करताना कपिल पाटील त्यांच्या मागे लागले असताना त्यांनी सांगितलं होतं मला जिजाऊचं काम करावं लागेल. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं जिजाऊचं काम कर, मला काय हरकत नाही. परंतु काय होतं, उद्या 2016च्या विक्रमगड नगरपंचायतच्या निवडणुकीला कपिल पाटलांनी 2000च्या नोटा माझ्याकडे 90 लाख रुपये दिले होते निवडणूक जिंकण्यासाठी. ते चालू शकतात, तेव्हा ते पक्षाच्या विरोधात गद्दारी नाही. परंतु आज हरीश पष्टे आमच्या बरोबर जो आमचाच आहे, जो आमच्या बरोबर राहतो म्हणून लगेच त्याची हकालपट्टी केली जाते. म्हणजे श्रीमंताला एक नाही आणि गरीबाला एक नाही. कपिल पाटलांनी किती भाजपच्या लोकांना पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, कितीतरी वेळ, पण त्यांना त्यांच्यावर कारवाई होते का? आम्ही याबाबत हरीश पष्टेंना नक्कीच सांगणार आहेत का की आपला देश हा संविधानिक देश आहे. तू वरती